तर सुप्रभात मित्रांनो, मी अनिकेत स्वागत करू तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बेसिकली आज तारीख आहे 14 मे आणि आज आपला लडाख ट्रिपचा आपला फर्स्ट डे आहे. आता वाजत सकाळचे 4:45. मी जस्ट फ्रेश झालो आहे आणि गेअरअप करत होतो. म्हटलं ब्लॉगची सुरुवात इथूनच करून द्या, बिकॉज अजून मला लगेज पण बांधायचं आहे आणि चिरागसोबत कंटिन्यू अपडेट चालू आहे. तो पण तिकडून निघतं. सो विदाऊट एनी डिले आपण पटापट पहिले सगळे आवरावर करून मला लगेच बांधून करू, बिकॉज त्यात खूप टाईम लागणार आहे. चला भेटूया खाली. तर हा आपला असा लगेच जुगाड झाला आणि मी पण कम्प्लीट रेडी आहे. आता सगळेजण सोडायला थांबलेत मला. तुषार पण आला, पप्पा पण जागे आहेत. अनिश बाय. 4:30 वाजले सकाळचे आणि चिराग आता माणगावला आहे. आम्ही पण इथून निघतोय. 26.1 किलोमीटर आधीच आहे पेट्रोल भरल्यापासून. आता मी दोन्ही ट्रिप 0 करून ठेवतोय. म्हणजे एक ट्रिप आपली ट्रिप 1 असेल ती घरून निघाल्यापासून, आणि एक ट्रिप 2 48 आहे ती डायरेक्ट आपला फ्युल टू फ्युल पर डेचा असणार आहे हिशोब. तर 4:15च्या आसपास झाले असतील आणि आता गाडीची पूजा करतात पप्पा. चिराग माणगाव सोडला आहे आणि मी पण निघतो आहे. आणि आज दिवस पण खूप चांगला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे, त्यामुळे त्यांचंच नाव घेऊन आपली राईड सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. चला निघूया. येऊ. चला बाय बाय. फोन करतो. बाय 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 रघू. बाय तुषार. चल. आणि नवीन शूजचं थोडं ब्रेकिंग करायला पाहिजे होतं मी, बिकॉज थोडं हेवी फील होतं आहे पायाला वगैरे. आणि गोप्रोचा अँगलसुद्धा चेक करून घ्यावा मित्रांनो. फायनली आता 15-20 दिवसासाठी घर पण आपलं सुटलं आहे म्हणजे आपण चांगल्याच गोष्टीसाठी झालो आहे. माझी जी इच्छा होती खूप वर्षांपासूनची, त्या राईडसाठी मी निघालो आहे आता. आणि मी व्यक्त नाही होऊ शकत आहे की मी किती इमोशनल आहे आत्ताच्या कंडिशनला, की मी ही माझी ड्रीम राईड मी 2026मध्ये येऊन पुरी करतो आहे, जी मी 2021पासून बघत होतो. 20-21 पासून ॲक्च्युली गाडीत आधीपासून चालत होतो, पण अशा राईड्स करणं हे एक स्वप्नच होतं माझं. आणि मला तर अशक्यच वाटत होतं, पण देवाची मर्जी आहे कुठेतरी की मी लडाख बघून यावं, ते पण माझ्या बाईकवर. अरे किती कमी असली ना तरी भाई आपली लाइटनिंग मॅक्वीन आहे भाई साहेब. हे रात्रीच्या हायवेला आहे ना, कुत्र्यांपासून भेंडी सावध राहायला लागेल, नाही तर त्या आईला कधी पण गेम करतील आणि ट्रिप चालू व्हायच्या आधी शेवट करतील. आता किल्ल्याला आहे, 4.5 किलोमीटर गाडी चालली आपली आणि ह्या स्पीडला माईक टेस्ट करतोय, बिकॉज पुढे जाऊन आपल्याला 80-85चा स्पीड मेंटेन ठेवायला लागेल. नो कॉलॉडमध्ये आणि चिराग येतोय म्हणून त्यासाठी थांबलोय. आणि मे बी हा चिरागच आहे काय. त्या आईला वन साईड भेंडी काय दिसत नाही रे. काय घे. ओ किंग ऑफ किंग आला. चला आता राडा करायचा विषय आहे भावांनो. आणि आपली आलेल्या चमक चढलो मेरी बुमडो. विषय बघा टॉपचा विषय बघा. भेंडी पॅकिंग बघा. आईले हा रेनकवर मला ते ना माझं बघ बॅगेला नल्ल्यासारखा येतो. कसं वाटतंय भावा, पहिली लडाख ट्रिप आपली सोबत. पहिली सोबत म्हणजे पहिलीच आहे दोघांची पण पहिलीच आहे लडाख. गाड्या बघा टॉपचा विषय का ना. सेम क्वालिटी. फक्त माझी BMW S1000 RR आहे. तिथं CC जरा जास्त दिले त्यांनी, कस्टम मेड आहे. आणि ही नीरज भाऊची आहे, भावाने आणले. आणि कसा आहे टॉपचा विषय. चला पॅकिंग बघा. आता जरा बॅगांचा विषय सॉल्व्ह करतो आम्ही. तर मित्रांनो जस्ट आता कोलाड सोडला आहे. 5:20 वगैरेचा टाईम झाला आहे सकाळचे. आणि चिरागची बाईकसुद्धा तुम्ही बघू शकता किती प्रॉपर माउंट झाला आहे. पाठचं त्याचं लगेज बॅग आणि हायड्रेशन बॅग एकदम टॉप नॉच. लडाखच वाटते भेंडी. त्यांनी तर भेंडचं रायडिंग गॅट प्रॉपर घेतले. फक्त आमच्या दोघांचे मग शूज जरा नवीन आहे, त्यामुळे थोडा विषय होते गणलेला जरा सवय होईपर्यंत.
आणि रात्री जरा लाईट कमी आहे त्यामुळे प्रॉपर मी आता तुम्हाला दाखवू शकत नाही. डायरेक्ट आपण आता आहे ना उजेड आलं म्हणजे पनवेलपर्यंत जाऊपर्यंत मला वाटतं पूर्ण सण वरती आला असेल, उजेड झाला असेल. त्यामुळे आपण डायरेक्ट आता पनवेलला भेटूया. तर मित्रांनो जस्ट आता आपण कळंबोली सोडलंय आणि ठाण्याच्या दिशेने चाललोय. सिद्धेशला सांगितलंय की अभि येतोय एक अर्ध्या तासामध्ये. तो सुद्धा तयारी चालू केली त्यांनी निघायची, पॅकिंग वगैरे म्हणजे गाडीवर सगळं माउंटिंग चालू केलंय. पण मजा येते भाई. चिराग आणि मी इंटरकॉमला कनेक्ट होत. आता तुम्हाला ते आवाज येणार नाही त्याचा, पण भाई किंग ऑफ किंगमध्ये फुल शिव्यात चालू आहेत ना आमच्या. म्हणजे कोलाडवर निघाल्यापासून कळंबोली कधी सोडला आम्हाला काय माहितीच नाही. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, विषय की नाही बिल्डिंग बघा. त्या गाडीवरनं उतरायचा म्हणजे जाम त्रास आहे. सीट फाटली काय नाही. हरीश भाऊ आलेत, भाऊ आपल्याला भेटायला सोडायला आलेत आपल्याला स्पेशल ठाण्यावरनं. शिळ फाटायला होता आणि ऑलमोस्ट 7 सव्वा 7चा टाईम झाला असेल. गाडी आपली चालली घरातून 110 किलोमीटर. बाय 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 मेरा बाय. ऑलरेडी तर मित्रांनो 160 किलोमीटर आलो आहे आणि सिद्धाला घेतोय. सिद्धा तिसरा पार्टनर आहे आपला लडाखसाठी. सिद्धा बाय ऑल सेट. पाववाला भाई असतो ना गावाला आपल्या, त्या टाईपमध्ये बाईची त्याची बॅग वाटते. जोकचा बॅग खूप सामान राहिलं त्याच्यात, रेल बॅग आहे. आणि इथून आता निघतोय डायरेक्ट घोडबंदर साईडून अजमेरसाठी. बघूया होप सो लवकर पोहोचूया. आणि आपण आपल्यासाठी लोगो पण प्रिंट केले होते. हा आपला ग्रुपचा आहे क्रू 66 आणि हा पर्सनल लेवलला आपला आहे. कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा. AVK व्लॉग्स बनवणारा ChatGPT यूज करून बनवलेले. आणि हा प्रिंटर आपला पण सेक्सी वाटतं एकदम. आता इथे पहिले लावून घेतो आणि मग बघू. स्टिकर लावून झालेले ग्रुपचं पण आणि आपलं पण सेक्सी वाटतं एकदम. फॉलो करा इंस्टाग्रामवर. तर 132 किलोमीटर आपली गाडी चालून झाली आणि आपण जसं आता ठाण्यातून निघालो आहे घोडबंदर साईडला. आणि आता आम्ही तिघं पण कनेक्ट आहोत इंटरकॉमला. सिद्धा पण कनेक्ट आहे आणि चिराग पण कनेक्ट आहे. फक्त साल्यानी वाट लावली अर्धा तास जो उभा केला आहे ना रायडिंग गिअर्स घालून. नको तिथनं पाणी बाहेर पडलं माझ्या तर भाई. नको तिथनं. मला असं वाटतंय आपण महाराष्ट्र बॉर्डरच्या जवळ आहोत. कारण का एवढे ट्रक आहेत, जेवढे ट्रक रात्री पण एवढे ट्रक नसतात त्या रोडला, एवढे ट्रॅफिक. तर हा आहे महाराष्ट्र चेकपोस्ट आपला. 200 मीटरवरती जर लेफ्ट साईडून गेलात तर ऑफिस आहे त्यांचं. आणि हे लेफ्ट जायचं आहे ना, लेफ्ट का राईट? सरळ आहे ना. आणि जस्ट आपण क्रॉस करतोय महाराष्ट्र आणि गुजरातची बॉर्डरच्या मध्ये आहोत आपण. आणि मित्रांनो वी आर जस्ट क्रॉसिंग दी गुजरात बॉर्डर. सॉरी, एंटरिंग द गुजरात बॉर्डर. क्रॉस नाही होत, आपण एंटर करतोय ना. $260 किलोमीटर टोटल राईड झाले आणि आता वापित होत आम्ही. इथे एका हॉटेलला थांबलो आहे. डिसेंट हॉटेल आहे, AC हॉटेल आहे मेन गोष्ट. आणि सगळे इक्विपमेंट चार्जिंग लावलेत, इंटरकॉम पण आणि गोप्रोची बॅटरीसुद्धा. आता पटकन डाटा पण ट्रान्सफर करून घेतो थांबलो आहे तर. मग बघूया आज पुढे एक वेळेपर्यंत कंटिन्यू राईड करायचं आहे आणि मग ती जाऊन होल्ड घेणार. गुजरातमध्ये आलो आहे आणि जिलेबी फाफडाने असं कसं होईल म्हणून पहिला राऊंड आपलं जिलेबी फाफडाचं आहे. बघूया स्पेशलिटी इथली टेस्ट कोण काय रे. टेस्ट कशी आहे? एक नंबर आहे. गरम गरम आहे. रबडीवाली आहे. रबडी नाही घेते पण जिलेबी सोबत रबडी असते जरा अजून मजा. हे दिलं आहे काहीतरी कढी आहे वाटतं ही. काय विषय आहे कढीचं वाटतं. हॉटेल काठियावाडी इथे थांबलो होतो ब्रेकफास्टसाठी. ओके होतं, एवढा पण काही खास नाही. आणि
आणि आता गरमी बघू शकता लिटरली 11:30 वाजलेत पण खूप हाय टेम्परेचर वाटतं फील होतं असं. आणि आता सगळं सेटअप चालू आहे. तर वेलकम टू गुजरात का ट्रॅफिक. फुल ट्रॅफिक आहे, फुल ट्रॅफिक. हां भरपूर आहे ट्रॅफिक भाई. एक तर पेट्रोलचे वांदे, इथं पेट्रोल देत नाही सांगतात आणि हे एवढ्या गाड्या कुठे चालत आहेत मग 200 रुपयाच्या पेट्रोलमध्ये. तर आता सुरतच्या पाठीवर आम्ही आणि 350 किलोमीटर झालं ना, 350 किलोमीटर झालं आहे आणि भयानक गरमी आहे. भयानक म्हणजे काय भयानक. आता इथे थांबलो आहे उसाचा रस पिण्यासाठी. तर भरूचपासून एक 20 किलोमीटर पाठी थांबतो आहे आता जेवणासाठी, हॉटेल लँडमार्कसाठी. आणि रूम पण घेतो आहे बिकॉज सकाळी लवकर निघालो आहे. 3:30 वाजता चिराग निघालो आहे. मी 4 वाजता निघालो, 4:15 त्यामुळे जरा 2-3 तास आराम करायचा डिसिजन घेतो आहे आता. आणि संध्याकाळी मग 6 नंतर जरा ऊन खाली आलं की मग चालू करणार परत आम्ही ड्राईव्ह करायला. 7:15 वाजलेत आणि जो आम्ही जेवणानंतर झोपलो आहे ना, आता बाहेरचा सीन. विंडो ओपन होते काही कशी होते. जरा आता जरा बरं वाटतं वातावरण बाहेरचं पण ठीक आहे. 7:15 वाजले तरी असं वाटतं की उजेड भरपूर आहे. 7 वाजले तरी आता सगळी रिपॅकिंग चालू आहे आमची बिकॉज एवढं खराब झोपलो होतो ना, सुसाट होतं एकदम सगळं. तर आता बघूया, नॉनस्टॉप जायचा विचार चालला आहे आता. ते डायरेक्ट फक्त डिनरसाठी थांबणार आहोत. ओके, तर हायवेला कनेक्ट होतं आता. 7:15 7:30 वाजले असतील, 7:15 वाजले असतील आय गेस. आणि आता जरा क्लायमेट थंड झाला आहे. त्यात आमचे जे ड्रायफ्रूट भिजलेत घामाने बॅग फिट करताना, त्याने तर अजूनच थंड वाटते वारा लागला की आता. आणि आता सो फार नो टेन्शन. जोपर्यंत भूक नाही लागत किंवा मूड नाही होत थांबायचा. 2 गाड्या कमी झाल्यात. कसली कॉफी पाहिजे तुला? सर जो हा मॅप बघितला तो आहे अजमेरपर्यंतचा मॅप. आणि आता आपण कुठे आहेत रे? आयडियाच नाही आम्हाला कुठे आहेत आम्ही, पण गुगल मॅप जिथून घेऊन चालायचं चाललं आहे. आणि इथून मला वाटतं एक अजून 100-120 किलोमीटरला बॉर्डर आहे ना, राजस्थान बॉर्डर आहे. 100 ते 150 किलोमीटरपर्यंत, 150-150 किलोमीटरपर्यंत आहे. हो, राजस्थानमध्ये आलो भाई लोक. वेलकम टू राजस्थान, वेलकम टू राजस्थान. हो मग विषय भाई, फोटो तर काढू दे भावांनो. वेलकम टू राजस्थान, भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण राजस्थान में आपका हार्दिक स्वागत है. वीर भूई मेवाड़ राजस्थान. रात्रीचे किती वाजलेत? एक गाडी आतमध्ये घ्यायची राख, व्हाईट पट्टीच्या आत घे. 2:30 वाजलेत रात्रीचे आणि वी मेड इट अवर 3rd स्टेट. मित्रांनो, आपलं 3rd स्टेट राजस्थान मध्ये जस्ट आपण आता एंटर करणार आहोत. पाठीचे एक पोस्ट आहे तिकडे. आणि जस्ट मला इथे क्युरिओसिटी होती फोटो काढायची म्हणून मी थांबलो होतो. रात्रीचे 2:15 वाजले असतील मे बी. आणि 3रा स्टेट तसं. आता रात्रीचे ऑलमोस्ट 9:30 वाजलेत. दुपारी आम्ही 10:30-11 वाजता रूम बघून झोपलो होतो. म्हणजे कम्प्लीट रेस्ट पाहिजे बिकॉज ऑलमोस्ट 1300 किलोमीटर गाडी आम्ही वन डेमध्ये खेचली. आणि आता ही रूमची अवस्था आहे. असंच असतं जेव्हा सगळे रायडर लोक राहतात. आता सगळा मेश आहे, सगळ्यांचं सामान इकडे तिकडे पडलेलं आहे असंच.
आता तिथे जस्ट आम्ही जेवण मागवलेलं ते खाल्लं आहे आणि क्लिनिंग पॅकिंग सगळं काय चालू आहे की चिराग केस लग रहा है आज 600 खींचना है भाई खींचेगा ना खींचेगा काल तर तो थांबायलाच तयार नव्हता आम्ही ते भाई थांब दुखतंय करून आम्ही थांबवतो त्याला चला आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये जो की मी आता एक 10 मिनिटात चालू करतोय